येतोय? नमस्कार, मी अमृता गुजराती फ्रॉम येवला. सर्वप्रथम सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मला महिला दिनानिमित्त खास असं सांगावंसं वाटतं आहे की प्रत्येक महिलेने आजच्या युगामध्ये आपल्या स्वतःच्या पायावर उभं असायलाच हवं आहे. म्हणजे फक्त एक पैसा कमावण्याचं साधन म्हणून नाही, तर ती स्त्री एक स्वाभिमानाने जगू शकते आणि आज पुरुषांच्या बरोबरीने पावलाला पाऊल टाकून ती पुढे जाऊ शकते हे या जगाला दाखवून देण्यासाठी सुद्धा तिने एक छोटा मोठा रोजगार का असेना किंवा थोडेफार पैसे का असेना कमवलेच पाहिजे. भलेही ते 10 रुपये का असेना, पण ते तिच्या स्वाभिमानाचे असतात. अशीच मी पण एका 22 वर्षाआधी एका विद्यार्थिनीवरून माझ्या क्लासेसची सुरुवात केली आहे. माझं शिक्षण आहे तसं M.Com आणि माझं स्वप्न होतं की मला माझ्या पर्सनॅलिटीनुसार आणि माझ्या हुशारीनुसार मला इन्कम टॅक्स ऑफिसर बनायचं होतं. जसं मी 12वी कॉमर्सला माझ्या कॉलेजमध्ये तर फर्स्ट होतेच, तालुक्यात फर्स्ट होते आणि मी नाशिक डिस्ट्रिक्टमध्ये पण 5व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहे. परंतु काही कारणास्तव जसं आईला बरं नसायचं म्हणून मी माझं ते स्वप्न पूर्ण करू शकले नाही. परंतु मी त्या स्वप्नाला केव्हाच पकडून बसले नाही आणि माझ्यात ज्या कलागुण होते, जसं मला येवल्यामध्ये आर्टिस्ट म्हणून ओळखलं जातं, तर मी त्या माझ्या कलागुणांना बाहेर काढून एका विद्यार्थिनीवर मी क्लास घेतला आहे आणि त्या विद्यार्थिनीमार्फत जी माझी प्रसिद्धी झाली आहे, तर आज मी एक आर्टिस्ट म्हणून माझी एवढी मोठी ओळख आहे येवल्यामध्ये की मला केव्हाही गुडविलसाठी किंवा क्लासेससाठी ॲडव्हर्टाईजची आजही गरज पडलेली नाही आहे. फक्त अमृता गुजराती ह्या नावावर माझ्याकडे विद्यार्थी विश्वासाने क्लासेससाठी येतात. मी आर्टिस्ट फील्डचे सगळे क्लासेस घेते, जसे ड्रॉइंग, स्केचिंग, मी स्वतः रंगोली आर्टिस्ट आहे, त्याचे पण क्लासेस घेते, पेंटिंग्स आणि मुळात एक 22 वर्ष क्लासेसला झालेत, पण एक 10-12 वर्ष आधी माझ्यात एक वेगळा छंद जोपासला गेला, ते म्हणजे आईस केक बनवण्याचा. तर क्लासेसबरोबर मी आईस केकही बनवते. मी होम बेकर आहे. तर एका बड्डे पार्टीमध्ये मी एकदा पायनॅपल आईस केक खाल्लेला. तर माझी इच्छा झाली की मी पण हा केक शिकावा आणि हे केक्स पहिले फक्त जिल्ह्याच्या ठिकाणीच मिळायचे, जसे नाशिक, औरंगाबाद, मुंबई आणि मी तर तो पहिल्यांदाच इथे खाल्लेला. सो येवलेकरांनाही त्याचा आस्वाद घेता यावा म्हणून मी एक घरी जस्ट ट्राय करून बघितला आणि त्यानंतर त्यात मला आणखीनच परफेक्ट व्हावं म्हणून मी त्याचे केकचे मास्टर क्लासेस केले नाशिकला वगैरे जाऊन आणि आज मी इतक्या छान प्रकारे केक बनवते की एक केक आर्टिस्ट म्हणूनही माझी येवल्यामध्ये एक वेगळी ओळख झाली आहे. जसं बाकीचे पेंटिंग आर्टिस्ट, रंगोली आर्टिस्ट आहेच मी, पण त्याबरोबर माझे केक आर्टिस्ट म्हणूनही ओळख झाली आहे आणि त्यातही माझ्या क्वालिटीवर लोक अट्रॅक्ट होतात आणि रोजच्या भरपूर अशा ऑर्डर्स असतात आणि येवलेकरांनाही वेगवेगळ्या पद्धतीचा, वेगवेगळ्या केकचा, वेगवेगळ्या फ्लेवरचा आस्वाद घेता येतो. यामध्ये आधी जसे चालायचं एक फोटो केक किंवा टिपिकल केक असायचे, त्यावर आयसिंग केलेलं, आयसिंगची फुलं वगैरे असायची. पण आता त्यामध्ये एवढे प्रकार निघत गेले. जस्ट लेटेस्टमध्ये तर एक फायर केक म्हणून एवढं छान केक चालू आहे की त्याला आपण जर काडी लावली की ते असं छान फायर असं होतं आणि खाली नाव आहेत, म्हणजे जसं आपल्याला पाहिजे कस्टमाइज तसं बनवून मिळतो. त्याचप्रमाणे असे वेगवेगळे आर्टिफिशियल फ्लावर्स यूज करून केक बनवले जातात. म्हणजे केकचं एवढं प्रस्त वाढत गेलं आहे की आजकाल तर नवीन सून आली की तिच्या वेलकमिंगसाठी केक, त्यानंतर डोळ्या जेवणाचा केक, आता मी हा बनवला आहे, हा डोळ्या जेवणाचा आहे, ॲनिव्हर्सरी केक. तसंच आजकाल तर एंगेजमेंट झाली की त्या एंगेजमेंटचं सेलिब्रेशन म्हणून केक. पुन्हा बाळ 12 महिन्याचं होईपर्यंत प्रत्येक महिन्याला फर्स्ट मंथ केक, सेकंड मंथ बड्डे केक, थर्ड मंथ असं 12ही महिन्यापर्यंत चालू असतं. म्हणजे केकचं एवढं प्रस्त वाढत चाललं आहे की यामुळे आम्हाला पण एक म्हणजे म्हणतात ना, पैसा तर आम्ही कमवतोच, पण त्याबरोबर ह्या कलेमधून जो आपल्याला आनंद मिळतो ना, तो खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे जसं इंग्लिशमध्ये म्हणतात ना,
युअर आर्ट गिव्ज यू मोर हॅपीनेस दॅन मनी. म्हणजे माझ्या बाबतीत तेच झालं आहे की मला पैसा तर मी कमावतेच, पण त्या पैशापेक्षा माझ्या ह्या कलेतून मला जो आनंद मिळतो ना, तो माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. आणि प्रत्येक स्त्रीमध्ये काहीतरी कला असते. त्या प्रत्येक स्त्रीने आपल्यातली कला ओळखून तिला त्या कलेला वाव द्यावा आणि तिला वर आणून एक रोजगार मिळवावा किंवा एक स्वाभिमानाने पैसा कमावा, अशी मी सगळ्यांना विनंती करते. थँक्यू.